सो हॅलो एव्हरीवन. तर मग आपण स्टार्ट केलं होतं ड्रॉबॅक ऑफ रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल अँड आफ्टर दॅट रुदरफोर्ड्सच्या ड्रॉबॅक्स नंतर दोन डेव्हलपमेंट्स सुरू झाल्या होत्या. त्या दोन डेव्हलपमेंट्सचा यूज केला आहे बोर्स सायंटिस्टनी. आणि मग आपल्याला बोर्सचं ॲटॉमिक मॉडेल स्टार्ट करण्यापूर्वी बोर्सचं ॲटॉमिक मॉडेलची थेरी समजून घेण्याआधी आपल्याला काय करायचं आहे तर ते ज्या दोन डेव्हलपमेंट्स झालेल्या आहेत त्या दोन डेव्हलपमेंट्सचा स्टडी करायचा आहे. Give me a 1 minute. मग त्याच्यामध्ये आपण सगळ्यात सुरुवातीला बघितलं होतं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन किंवा वेव्ह पार्टिकल ड्युएल नेचर आपण स्टार्ट केलं होतं. त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हणजे काय ते बघितलं होतं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सच्या ज्या प्रॉपर्टीज असतात, जसं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सची सगळ्या वेलोसिटी काय असते तर सेम असते. त्याच्यामध्ये आपण वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी डिस्कस केलं होतं. आता आपल्याला त्याच्या पुढचा टॉपिक स्टार्ट करायचा आहे. बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सच्या प्रॉपर्टीज आपण स्टार्ट केल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण वेवलेंथ डिस्कस केली होती. स्टील आय विल राईट इट अगेन. वेवलेंथ म्हणजे काय तर इट इज अ डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह क्रस्ट अँड ट्रफ. ओके, सपोज आपण जर तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही सांगू शकता की क्रस्ट कशाला म्हणायचंय आणि ट्रफ कशाला म्हणायचंय. आठवतंय का रे? क्रस्ट ट्रफ म्हणजे काय? बघा, हा जो हाफ स्पियर दिसतोय ना अप्पर लेवलचा, किंवा हा जो वरचा हाफ स्पियर जो आहे ह्याला आपण क्रस्ट म्हणतो. आणि डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह क्रस्ट, हे जे डिस्टन्स असणार आहे त्याला आपण वेवलेंथ असं म्हणतो. आणि त्या वेवलेंथचं नोटेशन आहे बाळांनो लॅम्बडा. त्याच्यानंतर आपण डेफिनेशन अशी म्हणू शकतो, द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह ट्रफ म्हणजे हा जो खालचा स्पियर आहे तो. द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह ट्रफला सुद्धा आपण वेवलेंथ म्हणतो. मग आपण डिस्कस केलं होतं की वेवलेंथचं SI युनिट असणार आहे मीटर, कारण लेंथचं SI युनिट आहे मीटर. मग वेवलेंथचं SI युनिट सुद्धा मीटर आहे. जनरली आपण यूज करतो 1 नॅनोमीटर किंवा पिकोमीटरमध्ये. ठीक आहे, मग तुम्हाला युनिट कन्व्हर्जन्स माहीत असले पाहिजे. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू, नॅनोच्या ठिकाणी फक्त काय ठेवायचं आहे, नॅनोचा मिनिंग असतो 10⁻⁹. मग 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर. 1 पिकोमीटरचं कन्व्हर्जन कसं करणार, पिकोच्या ठिकाणी पीच्या ठिकाणी ठेवा 10⁻12. मग 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12. वेवलेंथ आपण डिस्कस केलं होतं. आफ्टर दॅट वी डिस्कस फ्रिक्वेन्सी म्हणजे काय ह्याची पण मी तुम्हाला डेफिनेशन लिहून दिली आहे. आधीच्या नोट्समध्ये तुम्हाला डेफिनेशन वगैरे सगळं मिळून जाईल. वी आर जस्ट रिवाइजिंग इट. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय बघा, सपोज एखादा हा गिवन पॉईंट आहे आणि ह्या गिवन पॉईंटमधून किती नंबर ऑफ वेव्स पास होतात ते एका सेकंदामध्ये, ह्याला आपण काय म्हणत असतो, फ्रिक्वेन्सी म्हणत असतो. द नंबर ऑफ वेव्स पासिंग थ्रू अ गिवन पॉइंट इन अ 1 सेकंड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, मग फ्रिक्वेन्सीचं युनिट काय होतं, सगळ्यात पहिल्यांदा त्याचं रिप्रेझेंटेशन आपण असं न्यूनी करतो. म्हणजे हा झाला आपला अल्फाबेटिकलमध्ये तुम्ही ABCD लिहिता त्या टाईमला तुम्ही जो V ड्रॉ करता त्याच Vला थोडंसं काय करायचं आहे, आता असं टिल करायचं आहे. त्याला आपण काय म्हणत असतो मग न्यू, विच इज अ नोटेशन ऑफ फ्रिक्वेन्सी.
मग फ्रिक्वेन्सीचं SI युनिट आहे बघा, फ्रिक्वेन्सीचं SI युनिट आहे सेकंड इनवर्स किंवा त्यालाच आपण काय म्हणत असतो, हर्ट्स म्हणत असतो. ओके, मग हे सुद्धा आपण डिस्कस केलं होतं. आता नेक्स्ट आपला टॉपिक आहे, नेक्स्ट आपल्याला प्रॉपर्टी बघायची आहे, दॅट इज वेव्ह नंबर. वेव्ह नंबर बघा, वेव्ह नंबर काय आहे, मग नोटेशन न्यू बार आहे. वेव्ह नंबर इज नथिंग बट काय फॉर्म्युला आहे, रेसिप्रोकल ऑफ लेंथ, वेव्हलेंथचा जर रेसिप्रोकल घेतला तर आपल्याला वेव्ह नंबर मिळणार आहे. युनिट असणार आहे SI युनिट मीटर इनवर्स. कसं आलं आता बाळांनो हे युनिट, वेव्हलेंथ लॅम्बडाचं युनिट आहे मीटर जर वरती गेलं तर काय होणार आहे, मीटर इनवर्स. मग वेव्ह नंबरचं युनिट आहे मीटर इनवर्स. कुठलं युनिट आहे हे, SI सिस्टीम मधलं युनिट आहे. ठीक आहे, डेफिनेशन काय आहे की नंबर ऑफ वेव्हलेंथ्स पर युनिट लेंथ, एका युनिट लेंथ मध्ये किती वेव्ह नंबर्स आहेत, किती वेव्हलेंथ्स आहेत, त्याला आपण काय म्हणत आहोत, वेव्ह नंबर म्हणत आहोत. नेक्स्ट आहे आता आपलं की वेलोसिटी, हे सुद्धा आपण डिस्कस केलं होतं. वेलोसिटी जी असते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची, ती काय असते, सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची, जेवढ्या पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत तेवढ्या सगळ्यांची वेलोसिटी कशी असणार आहे, सेम असणार आहे. वेलोसिटीचं नोटेशन आहे C. आपल्याला जनरली असं वाटतं वेलोसिटी म्हटल्यावर नोटेशन V असायला पाहिजे, बट वेलोसिटीचं नोटेशन आहे C. फिजिक्समध्ये तुम्ही V वापरता, केमिस्ट्रीमध्ये वेलोसिटीच्या इथे C वापरलेला आहे. मग सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची वेलोसिटी कशी येते, सेम येते. वेलोसिटीचं C ची जी व्हॅल्यू आहे सेम आहे, दॅट इज अ कॉन्स्टंट नंबर, तो आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. वेलोसिटी म्हणजेच काय आहे, डिस्टन्स डिवाइड बाय स्पीड, डिस्टन्स डिवाइड बाय टाइम. ठीक आहे, मग डिस्टन्सचं युनिट असतं मीटर, टाइमचं युनिट आहे सेकंड, वेलोसिटीचं युनिट येईल मीटर पर सेकंड. ही झाली मीटरमधली. सेंटीमीटरमध्ये 3 × 10⁻10 मीटर पर सेकंड. ओके, त्याच्यानंतर ह्या वेलोसिटीचाच एक फॉर्म्युला जो की व्हेरी IMP फॉर्म्युला आहे. कुठला, वेलोसिटी इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे बघा, वेलोसिटी इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. वेलोसिटी काय आहे तर प्रोडक्ट आहे. कुणाचा प्रोडक्ट आहे तर फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथचा प्रोडक्ट आहे. जर तुम्हाला वेव्हलेंथ दिली असेल आणि वेलोसिटी तर माहिती आहे विच इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू, तुम्ही फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करू शकता. फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिली आहे, वेलोसिटी तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही वेव्हलेंथ सुद्धा फाइंड आउट करू शकता. सो ह्या सगळ्या थिंग्स आपण डिस्कस केल्या होत्या. आणि आता नेक्स्ट टॉपिक आहे प्लँक्स क्वांटम थेरी. ओके, प्लँक्स क्वांटम थेरी. आता प्लँक्सची जी थेरी आहे ती आपल्याला काय हेल्प करते तर ब्लॅक बॉडी रेडिएशनचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी हेल्प करते. जसं की आपण आता मगाशी बघितलं किंवा आधीच्या लेक्चरला बघितलं होतं की जे पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स ह्यांचं ड्युएल नेचर आहे. ड्युएल नेचर आहे म्हणजे कसं तर इथे थोडा एक डिलेमा क्रिएट झाला, एक कन्फ्युजन क्रिएट झालंय की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स ज्या आहेत त्यांचं ड्युएल नेचर का आहे, हे का बरं कन्फ्युजन तयार झालं. कारण कधी कधी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स ह्या वेव्ह सारख्या बिहेव करतात आणि कधी कधी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स ह्या पार्टिकल सारख्या बिहेव करतात. म्हणजेच काही एक्सपेरिमेंटमध्ये
इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्समधून फक्त एनर्जी ट्रान्सफर होतीये आणि त्या वेव्हसारख्या प्रपोगेट होतात. त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स ज्या आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या वेव्ह आहेत. कुठले असे एक्सपेरिमेंट आहेत तर डिफ्रॅक्शन, इंटरफरन्स, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सचं वेव्ह नेचर एक्सप्लेन होते किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सचं नेचर वेव्ह सारखं आहे. पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ह्यांचं नेचर पार्टिकल सारखं पण आहे. आता बघा, जर ज्यावेळेस तुम्ही उन्हामध्ये उभं राहता त्यावेळेस तुम्ही खूप वेळ उभं राहिल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला ती हीट एनर्जी जाणवते. मग ती हीट एनर्जी कुठून मिळते? सनलाईटमधून जी एनर्जी येते दॅट इज अ व्हिजिबल लाईट आहे, ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. ते जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकल्समध्ये एनर्जी आहे. ते पार्टिकल्स आपल्या शरीराला, आपल्या त्वचेला काय होतात, बंबार्ड होतात किंवा त्या पार्टिकलमधून आपल्याला काय मिळत असते तर हीट एनर्जी मिळत असते. म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कधी कधी पार्टिकल सारखं बिहेव करते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कधी कधी वेव्ह सारखं बिहेव करते. मग नक्की ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे तरी कशी? सायंटिस्ट लोकांनी सगळ्यांनी मग काय ॲक्सेप्ट केलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं ड्युएल नेचर आहे. ती दोन टाईप्सचं नेचर दाखवते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कधी कधी वेव्ह सारखं बिहेव करेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कधी कधी पार्टिकल सारखं काय करणार आहे, बिहेव करणार आहे. मग ह्याचाच पुढे जाऊन काय केला, प्लँक्सने स्टडी केला आणि त्यांनी स्वतःची क्वांटम थेअरी, प्लँक्स क्वांटम थेअरी नावाने त्यांनी एक थेअरी सांगितली. मग ह्या थेअरीमध्ये काय केलं तर त्यांनी ब्लॅक बॉडी रेडिएशन्सचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. अकॉर्डिंग टू दिस थेअरी, एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कशावर डिपेंड असणार आहे तर फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असणार आहे. म्हणजेच आता अकॉर्डिंग टू प्लँक्स क्वांटम काय सांगतोय, प्लँक्स क्वांटमची थेअरी काय आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जी आहे ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची एनर्जी कुणावर डिपेंड असणार आहे तर फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. आणि कसं रिलेशन आहे तर डायरेक्ट रिलेशन आहे. एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जी काही एनर्जी असणार आहे ती डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे कशाला, फ्रिक्वेन्सीला, फ्रिक्वेन्सी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. मग हाच फॉर्म्युला काय तयार झाला, E इज इक्वल टू, डायरेक्टली प्रपोर्शनलचं साईन गेलं, एक प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इंट्रोड्यूस केला. तो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट त्यालाच आपण H म्हणतो. H इज इक्वल टू न्यू. हा जो H आहे ह्या Hला आपण काय म्हणत असतो मग प्लँक्स कॉन्स्टंट. ह्या प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असते तर मग H इज इक्वल टू व्हॅल्यू आहे 6.626 इंटू 10⁻⁻34 जूल. युनिट काय असेल बघा आता ह्या प्लँक्सचं. आता मी इथे रफमध्ये तुम्हाला दाखवते. आपल्याला प्लँक कॉन्स्टंटचं युनिट पाहिजे. एचच्या टर्ममध्ये फॉर्म्युला रिअरेंज करा. एचच्या टर्ममध्ये फॉर्म्युला काय होईल, H इज इक्वल टू E अपॉन काय होईल बोला, फ्रिक्वेन्सी. E म्हणजे काय, एनर्जी. एनर्जीचं युनिट काय असतं जूल. आणि फ्रिक्वेन्सीचं युनिट काय असतं तर सेकंड इनव्हर्स असतं. आता हा सेकंड इनव्हर्स जर वरती गेला तर काय होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. बरोबर आहे. मग आपल्याला एसचं युनिट काय मिळालं, प्लँक कॉन्स्टंटचं युनिट जूल. हा सेकंड इनव्हर्स जर वरती गेला तर काय झालं, सेकंड. म्हणून H प्लँक्स कॉन्स्टंटचं युनिट काय आहे, व्हॅल्यू आहे 6.626 इंटू 10⁻⁻34 जूल सेकंड. ओके. काय सांगितलंय प्लँक्स क्वांटमने की जी काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे, किती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स असतात. आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सचे बाळांनो टाईप्स पण पाहिले होते. कुठले कुठले टाईप्स होते मॅम, आम्ही विसरलो, रिवाईज करून द्या. चलो ठीक आहे, रिवाईज करते. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सचे टाईप्स कसे लक्षात ठेवायचे, जाता येता एक तुम्हाला बोलायचं होतं अल्फाबेटिकल. काय बोलायचं होतं, CGX UV IMR. ह्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे टाइप्स. C फॉर अ कॉस्मिक रेज, G फॉर अ गॅमा रेज, X
for X rays, U for ultra rays, V for visible rays, I for IR rays, M for microwave rays आणि R for radio waves. म्हणजेच ह्या सगळ्या काय आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत. मग आता ह्या सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची एनर्जी कशी फाइंड आउट करायची, तर मग प्लँक्सने तेच सांगितलंय बाळांनो, एनर्जी जी आहे कुणाची, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सची, ती डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सच्या फ्रिक्वेन्सीला. तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असते. कॉस्मिक रेसची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे, गॅमाची वेगळी आहे, एक्स रेसची वेगळी आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की लेफ्ट टू राईट जर तुम्ही जात असताल तर फ्रिक्वेन्सी काय होणार आहे, कुणाला सांगता येईल का, फ्रिक्वेन्सी डिक्रीज होणार आहे. कॉस्मिक रेसची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त असते, मॅक्झिमम असते, आणि रेडिओ वेव्सची फ्रिक्वेन्सी सगळ्यात काय असते, मिनिमम असते. लेफ्ट टू राईट फ्रिक्वेन्सी डिक्रीज होत चाललेली आहे. मग फ्रिक्वेन्सी लेफ्ट टू राईट काय होतीये, डिक्रीज होतीये, तर एनर्जी पण काय होणार आहे, लेफ्ट टू राईट डिक्रीजच होणार आहे. सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कुणाची असते, कॉस्मिक रेसची. मग एनर्जी पण सगळ्यात जास्त कुणाची असणार आहे, कॉस्मिक रेसची असणार आहे. आणि एनर्जी कशावर डिपेंड असते, तर फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असते. हे सगळं आपल्याला कुणी सांगितलं, तर प्लँक्सनी सांगितलं. प्लँक्सचं काय म्हणणं होतं, साधं सोपं सिंपल म्हणणं होतं त्याचं, की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सची एनर्जी कशावर डिपेंड असणार आहे, तर फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन्सवर डिपेंड असणार आहे. त्या रेडिएशनची फ्रिक्वेन्सी किती आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे. मग फॉर्म्युला काय तयार झाला, E इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी, अँड फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रपोर्शनलचं साईन गेलं, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपण इंट्रोड्यूस केला. ठीक आहे. आता पुढे जाऊन त्याने काय सांगितलं, जी काही स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ एनर्जी असेल तिला काय म्हणायचं आहे, क्वांटम म्हणायचं आहे. बघा आता स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ एनर्जी E इज इक्वल टू एच न्यू, ही काय आहे, स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ एनर्जी आहे. मग ह्या स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ एनर्जीला, स्मॉलेस्ट क्वांटिटी आहे, ह्या स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ एनर्जीला आपण काय म्हणायचं आहे, क्वांटम म्हणायचं आहे. स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ एनर्जी कुणाची, इलेक्ट्रॉन्सची, ॲब्झॉर्ब और इमिटेड बाय द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स काय करतात, एनर्जी ॲब्झॉर्ब करतात, इमिट करतात. मग जी स्मॉलेस्ट अमाऊंट ऑफ एनर्जी असेल, स्मॉलेस्ट क्वांटिटी जी असेल एनर्जीची, ती किती असणार आहे, E इज इक्वल टू एच न्यू असणार आहे. आणि तिला आपण काय म्हणतो, तर क्वांटम असं म्हणतो. ठीक आहे. मग क्वांटम म्हणजे काय, तर स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ एनर्जी. स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ एनर्जीला आपण काय म्हणतो, क्वांटम म्हणतो. कसं कळलं, ही जी व्हॅल्यू आहे ही स्मॉलेस्ट असणार आहे. बघा ह्यांनी काय सांगितलं प्लँक्सने, की एनर्जी जी आहे ती काय होत नाही, कंटिन्युअसली पास होत नाही. एनर्जी जी पास होत असते ती डिस्क्रीट अमाऊंटमध्ये पास होत असते. म्हणजेच आता बघा, जर इथे आहे राम आणि इथे आहे श्याम. आता रामकडे 4 चॉकलेट्स आहेत. ठीक आहे. तर आता ह्या रामला हे 4 चॉकलेट्स काय करायचे आहेत, श्यामकडे पास करायचे आहेत. ठीक आहे. आता पास करताना साधं लॉजिक आहे, तो काय करेल, पहिल्यांदा हे एक चॉकलेट घेईल आणि ते त्याच्याकडे फेकेल. दुसऱ्यांदा दुसरं चॉकलेट घेईल, ते दुसरं चॉकलेट काय करेल, फेकेल. तिसऱ्यांदा तिसरं चॉकलेट घेईल, मग ते फेकेल. आणि चौथ्यांदा चौथं चॉकलेट घेईल आणि मग ते काय करेल, फेकेल. राम असं नाही करणार की हे जे एक चॉकलेट आहे ते खोलेल, ओपन करल, मग ते चॉकलेट अर्ध करल आणि अर्ध चॉकलेट असं पास करेल.
असं करणार नाही, कारण ते रॅप जर ओपन झालं, कवर जर ओपन झालं तर त्या चॉकलेटला ते पास कसं करणार, बरोबर आहे. ॲज इट इज हे चॉकलेट असंच तिकडे पास करायचं होतं. मग हे तो काय करेल, एक चॉकलेट घेईल फेकेल, दुसरं चॉकलेट घेईल ते पास करेल, तिसरं चॉकलेट घेईल ते पास करेल, चौथं चॉकलेट घेईल ते पास करेल. मग प्लँक्स क्वांटम थेरी पण हेच सांगते की एनर्जी काय होतीये, स्मॉल पॅकेट्समध्ये पास होत असते. स्मॉल क्वांटिटीमध्ये एनर्जी काय होत असते तर पास होत असते. मग एनर्जी ही कंटिन्युअसली पास नाही होत. फॉर एक्झाम्पल आता इथून एनर्जी अशी कंटिन्युअसली पास झाली आहे असं नाही. सुरुवातीला एनर्जीचं एक पॅकेट पास होईल, दुसऱ्यांदा दुसरं पॅकेट पास होईल, तिसऱ्यांदा तिसरं पॅकेट पास होईल, चौथ्यांदा चौथं एनर्जीचं पॅकेट पास होईल. आणि एनर्जीच्या एका पॅकेटची स्मॉलेस्ट व्हॅल्यू, एका पॅकेटची स्मॉलेस्ट क्वांटिटीची व्हॅल्यू किती असणार आहे, E इज इक्वल टू hν असणार आहे. जनरली फॉर्म्युला असतो बघा, E इज इक्वल टू Nhν. एनर्जीचं जे सगळ्यात पहिलं पाकिट जे असणार आहे, म्हणजेच n ची व्हॅल्यू किती असणार आहे 1. मग तुम्ही जर एनर्जीचं एक पाकिट पास केलं, फॉर एक्झाम्पल इथं आहे राम आणि इथं आहे श्याम, रामनी एनर्जीचं एक पाकिट पास केलं, म्हणजेच त्यांनी एनर्जी इज इक्वल टू E इज इक्वल टू hν पास केलं, म्हणजेच त्यांनी 1 क्वांटम एवढी एनर्जी काय केली आहे, पास केलेली आहे. समजा आता रामनी एनर्जीचे 2 पाकिट पास केले, म्हणजेच त्याने एनर्जी इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ hν काय केलेलं आहे, पास केलेलं आहे. कारण एनर्जीचं जे स्मॉलेस्ट पॅकेट आहे दॅट इज 1 क्वांटम, त्या 1 क्वांटमची व्हॅल्यू किती आहे hν. आता रामनी टोटल किती एनर्जी पास केली, पहिल्यांदा एक hν एनर्जी पास केली, दुसऱ्यांदा एक hν एनर्जी पास केली, म्हणजेच टोटल एनर्जी किती पास केली तर 2hν, म्हणजेच 2 क्वांटम एनर्जी काय केली आहे, पास केलेली आहे. आता समजा रामने अजून एक एनर्जीचं पॅकेट पास केलं, म्हणजेच टोटल अमाऊंट किती पास केली, टोटल एनर्जी किती पास केली तर 3 टाइम्स ऑफ स्मॉलेस्ट पॅकेट ऑफ एनर्जी. स्मॉलेस्ट पॅकेट ऑफ एनर्जी किती असते तर hν असते, म्हणजेच टोटल एनर्जी रामने किती पास केली तर 3hν पास केली. म्हणजेच आयदर राम एक hν एनर्जी पास करू शकतो, ठीक आहे, आयदर राम किती एनर्जी पास करू शकतो, एक hν एवढी एनर्जी पास करू शकतो, आयदर राम 2 hν एवढी एनर्जी पास करू शकतो, आयदर राम 3 टाइम्स ऑफ hν एवढी एनर्जी पास करू शकतो, किंवा राम 4 टाइम्स ऑफ hν एवढी एनर्जी पास करू शकतो, 5 टाइम्स ऑफ hν एवढी एनर्जी पास करू शकतो. पण कंटिन्युअसली तो एनर्जी पास नाही करू शकत. म्हणजेच कंटिन्युअसलीचाच मिनिंग काय तर 1 नंतर डायरेक्टली तो 2 अमाऊंट ऑफ एनर्जी एवढी एनर्जी पास करू शकतो, 2 टाइम्स ऑफ hν एवढी एनर्जी पास करू शकतो. 1.2 टाइम्स ऑफ hν एवढी एनर्जी पास नाही करता येणार, किंवा 4 टाइम्स 2 अशी फ्रॅक्शनलमध्ये एनर्जी पास नाही करता येणार. ज्यावेळेस एनर्जी ॲब्झॉर्ब होते किंवा एनर्जी इमिट होते त्यावेळेस ती इंटिग्रल मल्टिपल असते hνच्या. इंटिग्रल मल्टिपल म्हणजेच ह्या n ची व्हॅल्यू आयदर 1 असू शकते, 2 असू शकते, 3 असू शकते, 4 असू शकते. मग हेच काय सांगितलेलं आहे, कुणी सांगितलंय तर प्लँक्सनी हेच सांगितलंय की स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ एनर्जी किती असणार आहे, hν असणार आहे, आणि त्याला आपण काय म्हणतोय, क्वांटम असं म्हणतोय. ठीक आहे, इथपर्यंत कुणाला काही डाऊट्स आहेत, कळालंय प्लँक्सची क्वांटम थेरी. प्लँक्सचं म्हणणं काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची एनर्जी काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कुणाला, फ्रिक्वेन्सीला. E इज इक्वल टू hν. एका इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची एनर्जी असेल hν एवढी, दुसरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असेल दुसरीची पहिले आणि 2, आता 2 इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स झाल्या, मग टोटल एनर्जी 2 टाइम्स ऑफ hν. तिसरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पाठवली, टोटल एनर्जी 3 टाइम्स ऑफ hν. जी काही स्मॉलेस्ट क्वांटिटी असणार आहे एनर्जीची त्याला तिने क्वांटम असं, त्या प्लँक्स क्वांटमने प्लँक्स क्वांटम असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, कुणाला काही डाऊट आहे ह्याच्यामध्ये, प्लँक्स क्वांटमच्या थेरीमध्ये कंटिन्युअसली एनर्जी पास नाही करतायत, एका डिस्क्रीट अमाऊंटमध्येच एनर्जी पास होऊ शकते.
कुणाला काही डाऊट्स आहेत का? E इज इक्वल टू एच न्यू हा फॉर्म्युला कुठून आला? प्लँक्सनी दिला. 1 क्वांटमची एनर्जी किती असणार आहे? एच न्यू असणार आहे. जर आता तुम्हाला जर विचारलं, आणि ज्यावेळेस आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स, बघा अजून एक इथून महत्त्वाचा क्वेश्चन, ज्यावेळेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स मॅटरसोबत इंटरॅक्ट करतात त्यावेळेस त्यांना इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सला मॅटरसोबत ज्यावेळेस त्या इंटरॅक्ट करतात त्यावेळेस त्यांना काय म्हणतात? तर फोटॉन असं म्हणतात. काय म्हणतात? फोटॉन्स म्हणतात. म्हणजे त्या आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सच, पण त्यांना नाव काय दिलं? फोटॉन्स असं नाव दिलं. कधी? ज्यावेळेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स मॅटरसोबत इंटरॅक्ट करतात किंवा पार्टिकल नेचरसारखं बिहेव करतात त्यावेळेस त्याला काय नाव दिलंय? तर फोटॉन्स असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. कुणाला काही डाऊट्स असतील तर विचारा पटकन. प्लँक्स क्वांटम थेअरीमध्ये की काय सांगितलंय प्लँक्सनी, क्वांटम कशाला म्हणायचं? स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ एनर्जी जी असेल तिला आपण काय म्हणतोय? क्वांटम म्हणतोय. एनर्जी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे फ्रिक्वेन्सीला. फ्रिक्वेन्सी इंक्रीज झाली, एनर्जी इंक्रीज होणार आहे. डायरेक्टली प्रपोर्शनलचं साईन गेलं, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इंट्रोड्यूस केला. तो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणजेच एच आहे. एचलाच प्लँक्स कॉन्स्टंट म्हणतो. एचची व्हॅल्यू दिली आहे 6.626 इंटू 10⁻⁻34. आणि एनर्जी आपण कशी पास करत असतो? तर इंटिग्रल मल्टिपलमध्ये पास करत असतो. इंटिग्रल मल्टिपलमध्ये ती काय होणार आहे? इमिट होणार आहे किंवा ॲब्झॉर्ब होणार आहे. मग आपल्याला अजून एक एनर्जीचा महत्त्वाचा फॉर्म्युला कुठला मिळतो? तर एनर्जी इज इक्वल टू NH न्यू. एनर्जी इज इक्वल टू NH न्यू हा सुद्धा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. जर जोपर्यंत तुम्हाला n ची व्हॅल्यू दिलेली नाहीये तोपर्यंत तुम्ही ती 1 कन्सिडर करायची आहे. युनिट येईल जूल. एनर्जी जूलमध्ये येईल. ठीक आहे. क्लिअर आहे का इथपर्यंत? लेट मी नो. यस मॅम. यस मॅम. ओके ओके, गुड गुड. आता बघा मी एक एक्झाम्पल घेते. कॅल्क्युलेट द एनर्जी. कॅल्क्युलेट एनर्जी. Calculate energy of 1 photon. Calculate energy of 1 photon having wavelength. Having wavelength is 300 nanometer. ओके. बघा आता तुम्हाला पहिल्यांदा तर प्रश्न पडेल की असं फोटॉन हा शब्द कुठून आला मध्येच. आम्ही तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची एनर्जी कशी फाइंड आउट करायची हा फॉर्म्युला मॅडमने सांगितलाय. ह्याला एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन E इज इक्वल टू NH न्यू. फोटॉन हा शब्द का बरं आला? बघा मी तुम्हाला जस्ट आत्ताच सांगितलं होतं, ज्यावेळेस एखादी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मॅटर सोबत इंटरॅक्ट करते, पार्टिकल सोबत इंटरॅक्ट करते, त्यावेळेस तिला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन न म्हणता कधी कधी तिला कुठला शब्द वापरलाय, दुसरं तिचं कुठलं शब्द वापरलाय तर फोटॉन्स असा वर्ड वापरलेला आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स व्हेन इंटरॅक्ट्स विथ मॅटर इट इज नोन ॲज अ फोटॉन्स. मग ह्या फोटॉन्समध्ये पण एनर्जी असणार आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचंच दुसरं नाव आहे फोटॉन्स. फोटॉन्स कधी म्हणतो आपण? ज्यावेळेस ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मॅटरसोबत इंटरॅक्ट करत असते त्यावेळेस तिला आपण फोटॉन्स म्हणतो. मग तुम्हाला फोटॉन्सचीच एनर्जी विचारली आहे आणि किती फोटॉन्सची एनर्जी विचारली आहे तर एका फोटॉनची एनर्जी विचारली आहे. मग बेसिक फॉर्म्युला आपला कुठला? बेसिक फॉर्म्युला E इज इक्वल टू NH न्यू. N म्हणजे काय? नंबर ऑफ फोटॉन्स. किती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत, किती फोटॉन्स आहेत, तर किती दिलेत नंबर ऑफ फोटॉन्स? N इज इक्वल टू नंबर ऑफ फोटॉन. काय दिलंय आपल्याला गिवन क्वेश्चनमध्ये? नंबर ऑफ फोटॉन्स किती आहेत तर 1 आहे. मग आपला फॉर्म्युला काय तयार होणार? देअरफॉर E इज इक्वल टू N ची व्हॅल्यू झाली 1, E इज इक्वल टू H न्यू. ठीक आहे. न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी. आता तुम्ही मला म्हणताल मॅम फ्रिक्वेन्सी तर आपल्याला दिलीच नाही आहे, सो काय करायचं आता? मग काहीच नाही, इट्स ओके. फ्रिक्वेन्सी नाही दिली आहे आपल्याला. काय दिलं आहे? वेवलेंथ दिलेली आहे. वेवलेंथ किती दिली आहे आपल्याला?
300 नॅनोमीटर एवढी वेवलेंथ दिलेली आहे. मग आपल्याला काय करायचं असतं ज्यावेळेस असे क्वेश्चन्स येतात, फक्त आणि फक्त फॉर्म्युलेज आठवायचेत. कुठला फॉर्म्युला कुठे सूट होतोय, कुठे प्लेस करू शकतो ते बघायचं. जरी आपल्याला फ्रिक्वेन्सी नाही दिली तरी आपल्याला माहिती आहे व्हेलोसिटी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. मग आता वेवलेंथ माहिती आहे, फ्रिक्वेन्सीच्या जागी मी काय ठेवू शकते, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा. मी असं काय करू शकते, लिहू शकते. तुम्ही म्हणताल मॅडम ही जर व्हेलोसिटी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची असते, इथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हा वर्डच आला नाही आहे. जरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हा वर्ड नाही आला तरी फोटॉन हा शब्द आलेला आहे. फोटॉनचाच मिनिंग काय होतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स जे असतात त्या मॅटरसोबत इंटरॅक्ट करतात. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची वेलोसिटी सी इज नथिंग बट प्रोडक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ. देन फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय तयार झाला, सी अपॉन लॅम्बडा. मग पुट करा, एनर्जी इज इक्वल टू, देअरफॉर एनर्जी इज इक्वल टू काय होईल फॉर्म्युला, एच फ्रिक्वेन्सीच्या जागी सी अपॉन लॅम्बडा. ओके, नाव यू आर एबल टू पुट द व्हॅल्यूज. आता तुम्हाला एचची व्हॅल्यू माहीत पाहिजे. व्हॉट इज द एच, इज प्लँक्स कॉन्स्टंट. किती आहे व्हॅल्यू, 6.626 इंटू 10⁻⁻34. युनिट काय आहे प्लँक्स कॉन्स्टंटचं, जूल सेकंड. त्याच्यानंतर व्हॉट इज द व्हेलोसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, कशामध्ये ठेवायचं आहे सगळं, SI युनिटमध्ये. 3 इंटू 10⁸ काय आहे, मीटर पर सेकंड. पर सेकंड म्हणजे सेकंड इनवर्स. त्याच्यानंतर लॅम्बडा, लॅम्बडाची व्हॅल्यू दिली आहे 300, पण कशामध्ये दिली आहे ती, नॅनोमीटरमध्ये दिली आहे. मग आता आपल्याला एवढं कळायला पाहिजे बाळांनो, बघा अवघड काहीच नाही आहे. इट्स जस्ट अबाउट की तुम्ही कसा अप्रोच करता, कशी थिंकिंग करता. आता व्हेलोसिटीचं युनिट इथं तुम्ही लिहिताय मीटर पर सेकंड आणि वेवलेंथ नॅनोमीटर. चालेल का, एक क्वांटिटी मीटरमध्ये एक आहे नॅनोमीटरमध्ये, नाही चालत. बघा काही कुठली पण आता सपोज काय म्हणतो आपण, एखादं मॅथमॅटिकल ऑपरेशन्स तुम्ही करताय तर दोघांचं युनिट काय करावं लागणार आहे, सेम करावी लागणार आहे. ठीक आहे. मी कधी कधी गंमतमध्ये असं म्हणत असते की म्हणजे बऱ्यापैकी आता असं राहिलं नाही आहे, थिंग्स आर गोइंग टू चेंज अंटिल अँड अनलेस युअर कास्ट इज नॉट अ सेम, तोपर्यंत काही होऊ शकत नाही. बरोबर आहे ना, सेम तसंच असतं. वरती मीटर आहे, खाली नॅनोमीटर आहे, काहीच होऊ शकत नाही. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, कन्वर्ट करावं लागणार आहे. कशामध्ये, तर सेम युनिटमध्ये. मग 300 नॅनोच्या ठिकाणी काय ठेवा, फक्त 10⁻⁹ ठेवा, मीटर ॲज इट इज. आता दोघांचं युनिट कसं झालंय, इथे मीटर आहे, इथं पण मीटर आहे, चालू शकतं. मग आता व्हॅल्यूज पुट करा, काय येईल आन्सर, एनर्जी इज इक्वल टू एच 6.626 इंटू 10⁻⁻34 इन ब्रॅकेट सीची व्हॅल्यू 3 इंटू 10⁸ आणि इथे आहे 300 इंटू 10⁻⁹. ओके, आता युनिट ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल. बघा मीटरला मीटर कॅन्सल झालं, सेकंड आहे इथे, सेकंड इनवर्स आहे, कॅन्सल होऊन युनिट फक्त जूल राहणार आहे. आणि तेच राहायला पाहिजे कारण आपण एनर्जी फाइंड आउट करत आहोत. मग एनर्जी इज इक्वल टू काय येईल, 6.626 इंटू 10⁻⁻34. आता इथे बघा 3 डिवाइड बाय 300 आहे, म्हणजेच 3 इंटू 10चा स्क्वेअर किंवा 3 इंटू 100. इथे -9 आहे, इथे काय लिहू शकते मी, 3 इंटू 10⁻⁻7. वरती आहे 10⁸. हे -7 जर वरती गेले तर काय होणार आहे, प्लस होणार आहे. वाटलंच तर मी पूर्ण इथं स्टेप बाय स्टेप लिहिते, बट दीज आर व्हेरी इझी कॅल्क्युलेशन्स. 6.626 इंटू 10⁻⁻34, 3 कट होईल, 10⁸. -7 वरती गेला, +7, आन्सर येईल 6.626 इंटू 10⁻⁻34 आणि इथे 8 आणि 8 16 आणि 1 केला 15. 6.626 इंटू 10⁻⁻
-19 काय येईल जूल. ठीक आहे. एनर्जी इज इक्वल टू काय आलं आन्सर 6.626 इंटू 10⁻⁻19. क्लिअर आहे क्वेश्चन कसा सॉल्व झालाय? Yes, ma'am. एनी डाऊट? No, ma'am. ओके. सो तुमच्यासाठी होमवर्क आहे. यू हॅव टू कॅल्क्युलेट द एनर्जी. होमवर्क, calculate the energy of a photon. Calculate the energy of a photon having wavelength 600 नॅनोमीटर. ओके. तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करा आणि माझ्या व्हॉट्सअपला सेंड करा. आय विल चेक युअर आन्सर्स. डू होमवर्क. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू डू द होमवर्क बिकॉज यू गेट इट लाईक अ हॅबिट तुम्हाला होते जर तुम्ही कन्सिस्टंटली होमवर्क केले. ज्यावेळेस आम्ही इथे होमवर्क देतो आम्ही चेकही करतो. काय होतं ज्यावेळेस होमवर्क देतो ना, इट्स लाईक अ स्कूलिंगमध्ये बघा तुम्हाला कसं होमवर्क वगैरे द्यायचे, त्याच्यामुळे तुम्ही ॲटलिस्ट घरी जाऊन तो होमवर्क करायचे, रिवाईज करायचे, घरी जाऊन अभ्यास करायचे. सिमिलर आहे. क्लास झाला म्हणजे अभ्यास झाला असं नाही आहे. तुम्ही इथं लेक्चर्स ऐकताय, तुम्ही इथं कन्सेप्ट शिकून घेताय. अंटिल अँड अनलेस तुम्ही स्वतः ती प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत ते तुम्हाला काय होणार नाही, आठवणार नाही आहे एक्झामला. त्याच्यामुळं क्लास केला म्हणजे आपण खूप अभ्यास केला असं नाही आहे. क्लास व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला सेल्फ स्टडी करायचा आहे, तेव्हाच तुमचा रिझल्ट येणार आहे. आणि कॉम्पिटिशन खूप आहे, बट स्टील अगेन कॉम्पिटिशन जरी खूप असली तरी सिरियसली स्टडी करणारे स्टुडंटसुद्धा खूप कमी आहेत. जरी आत्ता तुमच्या पेपर्सला भरपूर सारे मुलं, CETला, JEEला, नीटला खूप सारे मुलं ॲपियर असतात, पण त्या एवढ्या सगळ्या लाखोंमधल्या काही जणांचं सिलेक्शन का होतं? कारण काही जणच तेवढे सेल्फ मोटिवेटेड असतात आणि कन्सिस्टंटली अभ्यास करत असतात. सो म्हणजे इट्स लाईक की तुम्हाला कितीही, मला कधी कधी असं वाटतं की तुम्हाला किती बेस्ट टीचर असले बट जर तुम्ही मेहनत घेतली नाही तर रिझल्ट येणार नाही. इट इज अ टीचिंग, लर्निंग इज अ 2 वे प्रोसेस. आम्ही बेस्ट देत असू, डेफिनेटली एव्हरी टीचर इज गिविंग हिज हर बेस्ट. इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी ऑल्सो टू टेक इट अँड डू इट अगेन अँड अगेन अँड अगेन. जोपर्यंत आपल्याला एखादी गोष्ट येत नाही तोपर्यंत ती करत राहायची. आणि हे काही रॉकेट सायन्स नाही आहे, तुम्हाला जमणार आहे, तुमच्या मानसिकतेला तुम्हाला ते झेपणार आहे, म्हणूनच ते तुमच्या सिलेबसमध्ये दिलेलं असतं. त्याच्यामुळे असं कधीच वाटून घ्यायचं नाही की मला हे जमेल का, ते जमेल का. तुम्ही जमणार हाच तुमचा माइंडसेट असला पाहिजे. आणि ह्या ज्या एक्झाम्स आहेत ह्या सगळ्या माइंडसेटवर पण डिपेंड असतात. तुम्ही त्या 3 तासात किती स्वतःला पॉझिटिव्ह ठेवता, फक्त त्या 3 तासात नाही, तुम्ही 2 वर्ष स्वतःला किती पॉझिटिव्ह ठेवता, किती मेहनत घेता. आणि मेहनतीला काहीच रिप्लेसेबल नाही आहे. म्हणजे एखादं सुजित सर नेहमी काय सांगत असतात, तुम्ही जर ऐकलं असेल किंवा तुम्हाला ते आता काही टीचर्सच्या काही गोष्टी जर तुमच्या लक्षात राहायला लागतील तर सुजित सर नेहमी सांगतात इथे टॅलेंटला काय बीट करणार आहे किंवा टॅलेंटला कोण हरवू शकतं, की जो असा व्यक्ती की जो कन्सिस्टंटली रोज अभ्यास करतो. एखाद्याचं टॅलेंट आहे पण तो कधी मध्ये अभ्यास करत असेल तर नाही, काही नाही होऊ शकत. पण एखादा असा स्टुडंट आहे की ज्याच्यात थोडं टॅलेंट कमी आहे पण तो मेहनत खूप घेतोय, दररोज अभ्यास करतोय, डेफिनेटली त्याला सक्सेस मिळणार आहे. अँड इट्स ट्रू. कारण हॅबिट्स तुम्हाला घडवणार आहे, डिसिप्लिन तुमची तुम्हाला घडवणार आहे. त्याच्यामुळं रोज अभ्यास करा. काही जरी प्रॉब्लेम आला तरी आम्ही 1 कॉल अवे आहोत. जरी तुम्ही ऑफलाईन नसताल तरी तुम्ही एका कॉलवर सुजित सरांना किंवा खाली रिसेप्शनच्या ज्या मॅम असतात त्यांना कॉल करून बोलू शकता. फील फ्री टू अटॅच विथ अस. ओके. सो नेक्स्ट आता आपल्याला स्टडी करायचं आहे बघा, प्लँक्स क्वांटम थिअरी झालंय. नेक्स्ट आपल्याला स्टार्ट करायचं आहे सेकंड डिस्कवरी किंवा सेकंड डेव्हलपमेंट कुठली झाली तर इमिशन स्पेक्ट्राची. इमिशन स्पेक्ट्रम. ठीक आहे. आता इमिशन स्पेक्ट्रम म्हणजे काय?
पहिल्यांदा तर स्पेक्ट्रम म्हणजे काय असतं, तर एक बँड आहे, ठीक आहे. मग हा जो बँड असतो हा कंटिन्युअस असू शकतो किंवा डिसकंटिन्युअस असू शकतो. म्हणजेच मला काय सांगायचं आहे की स्पेक्ट्रमचे टाईप्स आहेत. बँड म्हणजे आता तुम्हाला तो DJ वाला बँड वगैरे आठवत असेल तर प्लीज डोंट गो इन दॅट थॉट. तसं काय मी बँड वगैरे सांगत नाही. बँड म्हणजे बघा आपल्याला रेनबो लाईक एक कंटिन्युअस मॅनरने एखाद्या गोष्टी दिसतात ते, किंवा डिसकंटिन्युअस मॅनरने सुद्धा त्या दिसू शकतात. रिपीटेडली एखादी थिंग दिसतीये. मग आता हे जे स्पेक्ट्रम आहे ह्याला दोन टाईप्स आहेत. एक आहे कंटिन्युअस आणि दुसरा आहे डिसकंटिन्युअस, पण त्यालाच आपण लाईन स्पेक्ट्रम असं म्हणू शकतो. कंटिन्युअस स्पेक्ट्रम म्हणजे काय असतो बघा, इट्स लाईक अ रेनबो. रेनबो जर तुम्हाला आठवत असेल, ठीक आहे, मग त्याच्यामध्ये असे कंटिन्यू कलर तुम्हाला नोटीस होणार आहेत. बरोबर आहे. हे 7 कलर्सचे असं काय असणार आहे, इथे सपोज एक कलर आहे, मग बिटवीन इथे काही एक, इथे मध्ये काहीच कलर नाही, असं होतं का नाही. कंटिन्युअसली तुम्हाला काय दिसतात ते असे कलर्स 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 दिसणार आहेत. त्याला आपण काय म्हणतो की इट इज अ कंटिन्युअस बँड, कंटिन्युअस स्पेक्ट्रम आपण त्याला म्हणत असतो. लाईन स्पेक्ट्रामध्ये काय दिसतं की तुम्हाला कंटिन्युअस लाईन दिसणार नाहीत. सपोज इथे 3-4 लाईन्स तुम्हाला दिसतात आहे, मध्ये गॅप आहे, इथे 2-3 लाईन दिसतात आहे, परत खूप मोठा गॅप आहे, इथे पुन्हा तुम्हाला एक असं लाईनचा स्पेक्ट्रम दिसतोय. हां, तुम्हाला लाईन्स दिसतात आहे पण ते कंटिन्युअसली नाही दिसत आहे. मध्ये मध्ये काय आहे, बिटवीन द 2 लाईन्स म्हणा किंवा बिटवीन द 2 बँड्स काय आहे, गॅप आहे, ठीक आहे. मग ह्याला आपण लाईन स्पेक्ट्रा म्हणतो. कंटिन्युअसमध्ये कंटिन्यू तुम्हाला असे सगळ्या गोष्टी दिसणार आहेत, ह्याला आपण कंटिन्युअस स्पेक्ट्रम म्हणतो. मग इमिशन स्पेक्ट्रा कुणाचा टाईप आहे? लाईन स्पेक्ट्राचे 2 टाईप्स पडतात. लाईन स्पेक्ट्राचे कुठले 2 टाईप्स पडतात हे सगळं JEEच्या बुक्समध्ये, NCERTच्या बुक्समध्ये आहे. स्टेट बोर्डचा पार्ट नाही आहे, बट हा सांगितला पाहिजे. इमिशन स्पेक्ट्रा आणि ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा हे 2 काय आहेत, तर लाईन स्पेक्ट्रम आहेत. मग आता आपल्याला तेच बघायचं आहे की इमिशन स्पेक्ट्रा म्हणजे काय आणि ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम म्हणजे काय. ज्यावेळेस मॉलिक्युल्स काय होतात, एक्साइटेड स्टेटला जातात. एक्साइटेड स्टेटला म्हणजे बघा, आता इनिशियली हा जो मॉलिक्यूल आहे किंवा हा जो एलिमेंट आहे हा ग्राउंड स्टेटला आहे. त्याच्यामधले सगळे इलेक्ट्रॉन, जर आपण एकच इलेक्ट्रॉन कन्सिडर करू, हायड्रोजन हा ॲटम कन्सिडर करू, हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो आणि हा त्याच्या सध्या सुरुवातीला लोअर स्टेटमध्ये आहे. आता लोअर स्टेटमधून त्याला जर हायर एनर्जी लेवलला जायचं असेल तर साधं लॉजिक आहे, लोअर एनर्जी लेवलवरून जर हायर एनर्जी लेवलला जायचं असेल तर इलेक्ट्रॉन स्वतःहून तर जाणार नाही, त्याला काय द्यावी लागणार आहे, एनर्जी द्यावी लागणार आहे. इलेक्ट्रॉन ही एनर्जी ॲब्झॉर्ब करेल आणि लोअर स्टेटमधून कुठं जाईल, हायर स्टेटमध्ये जाईल. मग ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा कधी दिसतो, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन लोअर स्टेटमधून हायर स्टेटमध्ये जातो त्यावेळेस जो स्पेक्ट्रम दिसेल, जे ऑब्झर्वेशन्स असतील त्या ऑब्झर्वेशनला आपण काय म्हणत असतो, ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा म्हटलोय. का ॲब्झॉर्प्शन, कारण भाई साहब वो इलेक्ट्रॉन है उसको एनर्जी चाहिए, अनटिल एंड अनलेस उसको एनर्जी नहीं मिलेगी वो हायर स्टेट में नहीं जाएगा, एनर्जी ॲब्झॉर्ब करेगा फिर ही वो हायर स्टेट में जाएगा. म्हणजेच एनर्जीचं काय होतंय, ॲब्झॉर्प्शन होतंय. मग इलेक्ट्रॉन लोअर स्टेटमधून हायर स्टेटमध्ये गेला तर त्याला म्हणायचं ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम. ओके, जसं की तुम्ही आत्ता मी तुम्हाला थोडंसं मोटिवेट केलं, ह्या थोड्याशा मोटिवेशनमुळं तुम्ही क्लास झाल्यावर आता 2 तास स्टडी केला, म्हणजेच तुम्ही हायर स्टेटला पोचलात. 2 तास तुम्ही स्टडी केला, ओके, आजच्या दिवसापूर्वीसाठी. उद्या मी तुम्हाला नाही मोटिवेट केलं, उद्या तुम्ही काय करणार, फक्त क्लास ऐकून ठेवून देणार, नो स्टडी, नो होमवर्क, नथिंग. ओके, म्हणजे परत तुम्ही हायर स्टेटवरून कुठं आलात, तुमच्या ओरिजिनल लोअर स्टेटवर आलात. ते नाही का, आपल्याला थोडंसं दुःख झालं, मूव ऑन मूव ऑन मूव ऑन व्हा, ह्या जनरेशनचा खूप फेवरेट शब्द आहे. एखादी यूट्यूबची रील वगैरे बघतो किंवा इंस्टाग्रामची रील वगैरे बघतो आणि यूट्यूबचं मोटिवेशन वगैरे ऐकतो आणि थोडंसं लो फील होत असतं. ते ऐकल्यामुळं आपण एकदम जोशमध्ये हायर स्टेटला जातो. म्हणजेच ते ऐकून आपण काहीतरी पॉझिटिव्ह थॉट्स वगैरे, एनर्जी वगैरे गेन केलेली असते.
पण मग ते आजच्या दिवसापूर्वीच आपल्याला एकदम भारी वगैरे वाटतं, पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला लो फील व्हायला लागतं. ओके, का तर आपण एक्सटर्नल फॅक्टर्सवर डिपेंड आहोत. सो तुम्ही मोटिवेट राहायचं असेल तर स्वतःचं मोटिवेशन खूप इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे, मग तसंच इथं इलेक्ट्रॉन्सचं होतंय. लोअर स्टेटमधून हायर स्टेटला जाताना बाहेरून कुणीतरी एनर्जी दिली पाहिजे, ती एनर्जी ॲब्झॉर्ब करणार, तिथं ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम दिसणार. हायर स्टेटवरून ज्यावेळेस लोअर स्टेटला येतो त्यावेळेस इलेक्ट्रॉन एनर्जी काय करत असतो, लूज करत असतो, इमिट करत असतो. हायर स्टेटला खूप सारी एक्सेस एनर्जी झाली आहे. आता एक्सेस एनर्जी काय करतो, इलेक्ट्रॉन लूज करणार आणि तो त्याच्या पुन्हा ओरिजिनल लोअर स्टेटवर येणार. मग ज्यावेळेस इलेक्ट्रॉन हायर स्टेटमधून लोअर स्टेटमध्ये येत असतो त्यावेळेस तो जी एनर्जी इमिट करतो त्या एनर्जीचा जर स्पेक्ट्रम आपण स्टडी केला तर त्या स्पेक्ट्रमला आपण काय म्हणत असतो, इमिशन स्पेक्ट्रा म्हणत असतो. हायर स्टेटच्या एनर्जीमधून इलेक्ट्रॉन लोअर स्टेटच्या एनर्जीमध्ये येताना एनर्जी इमिट करून टाकणार आहे, एनर्जी लूज करून टाकणार आहे. आणि जेवढी एनर्जी लूज होतीये त्या एनर्जीचा काय केला जातो, स्टडी केला जातो. आणि त्या स्टडीवरून काय कळतं आपल्याला, तर इमिशन स्पेक्ट्रा ऑब्झर्व होतो. मग आत्ता तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, इमिशन कधी होतं, ज्यावेळेस हायरवरून एखादी गोष्ट लोअरला येणार आहे त्यावेळेस इमिशन होणार आहे. लोअरवरून एखादी गोष्ट ज्यावेळेस हायर स्टेटला जाईल त्यावेळेस काय होणार आहे, ॲब्झॉर्प्शन होणार आहे. एनर्जी ॲब्झॉर्ब केली इलेक्ट्रॉननी, इलेक्ट्रॉन कुठं गेला, हायर स्टेटमध्ये गेला. हायर स्टेटमधला इलेक्ट्रॉन लोअर स्टेटमध्ये कसा आला, बाय इमिटिंग एनर्जी. एनर्जी काय करून टाकली त्यांनी, इमिट करून टाकली. क्लिअर आहे हे सगळं. इमिशन स्पेक्ट्रा हायर टू लोअर और एब्जॉर्प्शन स्पेक्ट्रा लोअर टू हायर. Okay? Yes, ma'am. Okay, so today we will stop here. Tomorrow we will write down the definition of emission spectra, which is the simplest emission spectra. सगळ्यात simplest emission spectrum कुठल्या ॲटमचा आहे आणि डायग्राम्स वगैरे. सो don't miss tomorrow's lecture. It is also a very very important lecture. So thank you for connecting with me. If you have any doubt then feel free to ask me any doubt. Maybe as a student life you don't know how to study or anything, you can ask me. बाकी तुमच्या युनिट टेस्ट झाल्या बाळांनो, लेट मी नो हाऊ वॉज युअर युनिट टेस्ट. नाही झाल्या. ओके ओके, जर असतील आणि तुम्हाला कुठला चॅप्टर वगैरे समजून घ्यायचा असेल तरी पण सांगा. आणि पाऊस खूप जास्त पडतोय, सो डोंट टेक अ रिस्क. स्वतःला रिस्कमध्ये टाकू नका, व्यवस्थित राहा. ह्या एजमध्ये खूप असा जोश असतो की पाऊस येतोय छान, इकडे फिरायला जायचं, तिकडं फिरायला जायचं. बट प्लीज डोंट डू दॅट, कारण तुम्ही प्रत्येकजण तुमच्या फॅमिलीसाठी खूप जास्त मॅटर करता. सो स्वतःला सेफ ठेवा.